ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत लिपिक पदासाठी त्यानंतर शिपाई पदासाठी भरती प्रक्रियेची जाहिरात आलेली आहे। त्या संदर्भातचा सिलेबस किंवा अभ्यासक्रम आपण याआधी आपल्या YouTube चॅनलवर अपलोड केला आहे। तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लिपिक पदासाठी त्यानंतर शिपाई पदासाठी नेमका सिलेबस कोणता आहे, तुम्हाला कशा पद्धतीने तयारी करायची आहे याची सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे। तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। याआधी आपण बँकिंगच्या टॉपिकवर सुद्धा व्हिडिओ केला होता की नेमकं कोणकोणते बँकिंगचे टॉपिक तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे आणि कोणतं पुस्तक तुम्हाला रेफर केलं पाहिजे याचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहिती दिली होती। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 म्हणजे जो काही नियम आहे 1961 चा त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामध्ये आपण पाहणार आहोत की हा कायदा कधी स्थापन झाला, यामध्ये किती कलम आहेत, त्यानंतर उपकलम किती आहेत, प्रकरण किती आहेत, या संदर्भाचे कोणकोणते क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच अपडेट तुम्हाला या ठिकाणी येतात। सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी आपण समजून घेऊया महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा काय आहे नेमकं। तर 26 जानेवारी 1962 ला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहकार संस्थाची नोंदणी, सभासदत्व, कर्तव्य आणि विशेषाधिकार यांचा समावेश करण्यासाठी सर्वसमावेशक चौकट प्रदान करते। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम काय आहे तर 26 जानेवारी 1962 ला हा लागू झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर या कायद्याच्या माध्यमातून संस्थाची नोंदणी करणे, त्यानंतर सभासदत्व देणे, त्यानंतर कर्तव्य आणि विशेषाधिकार देणे या 3 बाबी या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाच्या कायद्यामध्ये तरतूद केल्या आहेत। 13 फेब्रुवारी 1913 रोजी महाराष्ट्र सरकारने केंद्राच्या आदेशानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्याचा आदेश काढला होता। हे बदल 14 फेब्रुवारी 2013 पासून लागू झालेले आहेत। आता याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। आता या ठिकाणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चा कायदा आहे, याची मुख्य तत्वे काय या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम पाहणं गरजेचं आहे। मित्रांनो, व्हिडिओ सविस्तर आहे। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम जो काही आहे तो कशा प्रकारे अस्तित्वात आला, त्यासाठी कोणती कारणीभूत आहेत, त्यामागचं बॅकग्राऊंड काय याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। त्यानंतर आपण आपल्या चॅनलवर डेली महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाच्या अंतर्गत कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर कोणते आहेत, याचे सर्व अनालिसिस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता मित्रांनो, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 हा कधी लागू झाला तर 26 जानेवारी 1962 रोजी हा कायदा लागू झाला। अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कधी लागू झाला तर 26 जानेवारी 1962 ला। तर याचा मुख्य उद्देश काय आहे किंवा लक्ष्य काय आहे तर महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांशी संबंधित कायद्याचे एकत्रीकरण करणे व सुधारणा करणे या कायद्याचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही सहकारी संस्था आहेत त्या सर्व सहकारी संस्थांना एकत्रीकरण करणं आणि सुधारणा करण्याचं या सहकारी संस्था अधिनियमाचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। आता या ठिकाणी मित्रांनो आपण समजून घेऊया की यामध्ये किती प्रकरण आहेत, म्हणजे महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 व नियम 1961 यामध्ये एकूण किती प्रकरण आहेत तर एकूण 13 प्रकरण आहेत। तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की किती प्रकरण आहेत, त्यामध्ये एकूण किती कलम आहेत तर 168 कलमाचं हे महाराष्ट्र सहकारी अधिनियम कायदा आहे। यामध्ये पहिलं कलम काय संदर्भात आहे, दुसरं कलम काय संदर्भात आहे, तिसरं कलम काय संदर्भात आहे, 15वा कलम काय सर्वात महत्त्वाचा आहे याची सुद्धा माहिती आपण या YouTube चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता या ठिकाणी मित्रांनो जो काही 1961 चा अधिनियम आहे, नियम अलग आणि कायदा अलग। या ठिकाणी कायद्यामध्ये 168 कलम आहेत, त्यानंतर 1961 चा जो काही नियम आहे त्या नियमामध्ये 110 नियम आहेत। अशा प्रकारे मित्रांनो एकूण 13 प्रकरण, त्यानंतर एकूण 168 कलमे, त्यानंतर एकूण 110 नियम, अशा प्रकारे महाराष्ट्र सहकारी संस्थाचा आपला अधिनियम असणार आहे। आता या ठिकाणी 2011 ला 97वी घटना दुरुस्ती झाली। त्या घटना दुरुस्तीने केंद्र सरकारच्या घटना दुरुस्तीने राज्य सरकारने त्यामध्ये सहकार कायदा तयार केला असून फेब्रुवारी 2013 पासून हा नवीन कायदा अंमलात आलेला आहे। अशा प्रकारे मित्रांनो आपण महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 आणि नियम 1961 चा जो काही
कायदा आहे आणि जो काही नियम आहे त्याची आपण संक्षिप्त माहिती पाहिली आहे. येत्या काळामध्ये आपण सविस्तर त्यावर व्हिडिओ करणार आहोत. पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर म्हणजेच हा कायदा स्थापन होण्यासाठी जी काही चळवळ महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये राबवली गेली म्हणजे सहकार चळवळीचा नेमका इतिहास काय या इतिहासाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. यावर सुद्धा तुम्हाला नक्कीच 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी आपण भारतातील सहकार चळवळ समजून घेऊया की म्हणजे भारतातील सहकार चळवळ कशी सुरुवात झाली. सर्वप्रथम आपण सहकार म्हणजे काय, सहकाराची व्याख्या एच कलवर्ट यांनी केलेली आहे, ती व्याख्या या ठिकाणी आपण समजून घेऊया. आपल्या स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी ज्यावेळी अनेक व्यक्तीने स्वइच्छेने समतेच्या भूमिकेवरून मानवतेच्या नात्याने संघटित होतात त्या सहकार असे म्हणतात. म्हणजे अनेक व्यक्ती संघटित होऊन समतेच्या भूमिकेतून मानवतेच्या नात्याने जर संघटित किंवा एखादी संघटना स्थापन केली असेल तर त्याला सहकार म्हटलं जातं. अशा प्रकारे एच कलवर्ट यांनी ही व्याख्या तयार केली. तुम्हाला यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, भारतातील सहकारी चळवळीच्या इतिहासातील काही महत्वाचे टप्पे आहेत, ते टप्पे आपल्याला आधी समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण एखादा अधिनियम अभ्यास करतोय किंवा सहकार चळवळीचा अभ्यास करतोय त्यावेळेस आपल्याला त्याचे टप्पे किंवा महत्वाचे जे काही घडामोडी आहेत त्या घडामोडी आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. या ठिकाणी भारतातील ग्रामीण प्रश्नाची सोडवणूक सहकाराच्या साहाय्याने कितपत करता येईल याविषयी खऱ्या अर्थाने पहिला व्यावहारिक प्रयत्न मद्रास प्रांतामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे सहकाराची सुरुवात ही मद्रास प्रांतामध्ये सुरुवात झाली. 1892 मध्ये मद्रास सरकारने सर फ्रेडरिक निकोलस यांना मद्रास प्रांतात शेतीसाठी कशा प्रकारे सहकारी बँका स्थापन करण्यात येतील याच्या अभ्यासा करण्यासाठी त्यांनी युरोपला पाठवले होते. 1892 ला मद्रास सरकारने सर फ्रेडरिक निकोलस यांनी मद्रास प्रांतातील शेती विकासासाठी बँका कशा प्रकारे स्थापन करता येणार होत्या या संदर्भाची चौकशी करण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी युरोपमध्ये पाठवलं होतं. तर निकोलस यांनी काय केलं की 1895 ला एक अहवाल सादर केला आणि त्या अहवालामध्ये त्यांनी अशा प्रकारे सांगितलं की जर्मनीतील राफेझन या तत्वावर भारतामध्ये सहकार संस्थेची स्थापना करण्यात यावी. त्यानुसार 1901 मध्ये भारत सरकारने सर एडवर्ड लॉर्ड यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने राफेझन प्रकारच्या सहकारी स्थापन करण्याची शिफारस केली होती. भारतामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी राफेझन पद्धतीचा स्वीकार करण्यासाठी निकोलसनी सुद्धा शिफारस केली होती. त्यानंतर भारत सरकारने 1901 ला जे काही समिती स्थापन केली होती त्या समितीने सुद्धा तशा प्रकारे शिफारस केली होती. एडवर्ड लॉर्ड समितीच्या शिफारशीच्या आधारावर भारत सरकारने 25 मार्च 1904 या दिवशी पहिला स्वतंत्र सहकारी पतसंस्था कायदा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सिटीज ऍक्ट संमत केला. मात्र या कायद्याने केवळ पत पुरवठा सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी सहमती दिली. अशा प्रकारे मित्रांनो या इतिहासाच्या माध्यमातून किंवा या 2 समितीच्या शिफारशीच्या माध्यमातून भारतामध्ये पहिला सहकारी पत पुरवठा संस्था कायदा कधी स्थापन झाला तर 25 मार्च 1904 रोजी भारतामध्ये पहिला सहकारी पतसंस्था कायदा स्थापन झाला. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतातील पहिला पत पुरवठा संस्था कायदा 1904 ला म्हणजे 25 मार्च 1904 ला एडवर्ड लॉर्ड यांच्या समितीच्या शिफारशीनुसार भारत सरकारने स्थापन केलेला आहे. दुसरा सहकारी कायदा म्हणजे सहकारी संस्था कायदा 1912 कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1912 हा स्थापन करण्यात आला. पहिला भारतामधील सहकारी पत पुरवठा संस्था कायदा 25 मार्च 1904 रोजी स्थापन करण्यात आला. कोणाच्या शिफारशीनुसार स्थापन करण्यात आला तर एडवर्ड लॉर्ड यांच्या समितीच्या शिफारशीनुसार भारत सरकारने स्थापन केलं आहे. तर दुसरा 1912 ला सहकारी संस्था कायदा स्थापन करण्यात आला. या कायद्याने बिगर पत पुरवठा संस्थेच्या स्थापनेस मान्यता दिली. पहिला जो कायदा होता 1904 ला जो स्थापन झाला होता त्यामध्ये फक्त केवळ पत पुरवठा सहकारी संस्थेला मान्यता होती. पण जो दुसरा 1912 ला सहकारी संस्था कायदा स्थापन झाला या कायद्यानुसार बिगर पत पुरवठा संस्थेला सुद्धा मान्यता दिली. यामध्ये खरेदी विक्री, दूध पुरवठा, वस्तू पुरवठा, गृहनिर्माण, विणकाम इत्यादी संस्था स्थापन तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेची सुरुवात करण्यासाठी या कायद्याला सुरुवात झाली. म्हणजे आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेची तयारी करत आहोत. म्हणजे या ठिकाणी 1912 चा जो काही कायदा आहे दुसरा कायदा सहकारी संस्था कायदा 1912
यामध्ये या कायद्याच्या अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती बँका स्थापन करण्यासाठी सुरुवात करण्यासाठी परवानगी देण्यात आली। सन 1914 मध्ये सरकारने एडवर्ड मॅकलॉन समिती स्थापन केली होती। या समितीने आपल्या 1915च्या अहवालात कृषी पतपुरवठ्याच्या समस्याचा अभ्यास करून त्रिस्तरीय सहकारी संघटना निर्माण करण्याची शिफारस केली। आता 1914 नंतर 1912चा कायदा झाला, त्यानंतर 1914ला सरकारने एडवर्ड मॅकलिन यांची अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली। या समितीमध्ये 1915ला अहवाल सादर केला। या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं की यामध्ये त्यांनी अशा प्रकारे शिफारस केली की कृषी पतपुरवठ्याचा समस्याचा अभ्यास करून त्रिस्तरीय सहकारी संघटना स्थापन करावी, अशा प्रकारे त्यांनी सूचना केल्या। तशा प्रकारे 1925 मध्ये मुंबई सहकारी संस्था कायदा मुंबई सरकारने स्थापन केला। 1925 मध्ये मुंबई सहकारी संस्था कायदा स्थापन झाला। प्रांतासाठी स्वतंत्र सहकारी संस्था कायदा पास करणारा मुंबई हा पहिला प्रांत ठरला आहे। भारतामध्ये सहकारी संस्थेची सुरुवात ही मद्रास प्रांतामधून झाली, पण 1925ला मुंबई सहकारी संस्था कायदा म्हणजे स्वतःच्या प्रांताने स्वतः कायदा तयार करणारा मुंबई प्रांत हा पहिला ठरलेला आहे। अशा प्रकारे मित्रांनो भारतीय सहकारी चळवळीचा इतिहास आहे, हा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातील। आता या ठिकाणी आपण पाहू की 1927ला काय घटना घडली। देशातील शेतीची व ग्रामीण अर्थव्यवस्थेची पाहणी करून सुधारक विषयक समितीची शिफारस करण्यासाठी लॉर्ड लिलिथगो यांच्या अध्यक्षतेखाली रॉयल कमिशन ॲग्रिकल्चरची नेमणूक करण्यात आली होती। या कमिशनने 1928च्या अहवालानुसार सहकार चळवळ जर यशस्वी झाला तर ग्रामीण भारताची चांगली आशा मावळलीच म्हणून समजा, अशा प्रकारचा इशारा दिला होता। त्यावेळेस त्यांनी 1927ला जो काही ॲग्रिकल्चर आयोग स्थापन केला होता त्या अहवालाने अशा प्रकारचा इशारा दिला होता। म्हणजे या आयोगाने कशा प्रकारे सूचना केली की जर तुम्हाला भारतीय शेती किंवा ॲग्रिकल्चर जर तुम्हाला जर सहकार टिकून ठेवायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी सहकार स्थापन करणं गरजेचं आहे, आणि भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेची तुम्हाला जर सुधारणा करायची असेल तर तुम्हाला सहकार चळवळ किंवा भारताची ग्रामीण भागातली शेती तुम्हाला मजबूत करणं गरजेचं आहे, अशा प्रकारे या ठिकाणी सूचना केल्या आहेत। त्यानंतर 1929 ते 1934च्या जागतिक महामंडीच्या दरम्यान असंख्य भारतीय सहकारी चळवळीची दिवाळी निघाली। सहकारी चळवळीची फार मोठी पिछेहाट झाली। 1929 ते 1934चा जो काही काळ होता महामंदीचा, या काळामध्ये भारतीय सहकारी चळवळीचे दिवाळे निघाले। आता त्यानंतर दुसरे महायुद्ध ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस जो काही काळ होता तो म्हणजे 1939 ते 1946। पुनर्विकसनाचा काळ कोणता आहे तर 1939 ते 1946 हा भारतीय सहकार चळवळीच्या पुनर्विकसनाचा काळ आहे। 1945ला RG सेरेमया यांच्या अध्यक्षतेखाली सहकार नियोजन समितीची स्थापना करण्यात आली। या समितीची उद्देश काय आहे तर भारतीय सहकार चळवळीचं उद्दिष्ट काय आहे, त्यानंतर येणाऱ्या भविष्य काळामध्ये भारतीय सहकार चळवळीची योग्य दिशा दर्शवण्यासाठी 1945ला सहकार नियोजन समितीची स्थापना करण्यात आली। खऱ्या अर्थाने भारतीय सहकार चळवळीचा इतिहासाला किंवा भारतीय सहकार चळवळीला या ठिकाणी योग्य दिशा मिळण्याचं काम सहकार नियोजन समितीने केलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहूया की 1949 मध्ये भारतातील तसेच आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे श्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी श्री धनंजय गाडगीळ यांच्या प्रेरणेने सुरुवात केला। भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केला, आणि कोणाच्या प्रेरणेने सुरू केला तर धनंजयराव गाडगीळ यांच्या प्रेरणेने सुरू केला, अशा प्रकारचा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो। आता या ठिकाणी आपण 1951ला म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर RBI ने ND गोरवाला एक समिती स्थापन केली। या समितीने अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समिती म्हणजे ऑल इंडियन रूरल क्रेडिट सर्व्हे कमिटीची स्थापना केली। गोरवाला समितीने 1954च्या अहवालामध्ये त्यांनी अहवाल दिला। 1954ला त्यांनी सांगितले की 1904 ते 1954 भारतीय सहकार चळवळीचं मूल्यांकन केलं, प्रकारचा निष्कर्ष दिला। सहकार अपयशी ठरला आहे पण सहकार यशस्वी झाला पाहिजे, अशा प्रकारे त्यांनी निष्कर्ष दिला। खऱ्या अर्थानं सहकार चळवळीची सुरुवात या ठिकाणी झाली, आणि 1954ला ज्यावेळेस ND गोरवाल यांनी समितीने शिफारस केली आणि सहकार यशस्वी झालाच पाहिजे अशा प्रकारे शिफारस केली, त्यावेळेस खऱ्या अर्थाने 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा अस्तित्वात आला। आणि तो कायदा म्हणजे काय, त्यामध्ये एकूण किती कलम आहेत आपण पाहिलेले आहे, प्रकरण किती आहे ते पाहिले आहेत, त्यावर कोणकोणते प्रश्न विचारले जाते त्याचं सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जर अजूनपर्यंत आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन केले तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या।
अशा प्रकारे या ठिकाणी आपण भारतीय सहकार चळवळीचा इतिहास पाहिलेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की भारतीय सहकारी बँक व्यवस्थेची रचना काय आहे। आपण बँकिंगचे टॉपिक सुद्धा पाहिलं होतं की तुम्हाला कोणकोणत्या बँकिंगचे टॉपिक करणं गरजेचं आहे। तर आता आपल्याला सहकारी बँक व्यवस्थेची रचना आपल्याला पाहायचं आहे। स्ट्रक्चर ऑफ कोऑपरेटिव्ह बँकिंग इन इंडिया, आता तुम्हाला या ठिकाणी स्ट्रक्चर पाहणं गरजेचं आहे। हा जो सहकार विषय आहे तो राज्य सूचीमधला विषय आहे। केंद्र सरकार त्यानंतर समवर्ती सूचीपैकी राज्य सूचीमध्ये हा सहकार विषय आहे। तुम्हाला यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सहकार विषय हा खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये आहे, राज्य सूचीमध्ये आहे, केंद्र सूचीमध्ये आहे की समवर्ती सूचीमध्ये आहे, तशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। या ठिकाणी सहकार विषय हा राज्य सूचीमध्ये विषय आहे। आता या ठिकाणी आपण भारतीय सहकार बँकेची रचना या ठिकाणी आपण समजून घेऊया। आता आपल्या अभ्यासासाठी कोणती बँक महत्वाची आहे, या ठिकाणी आपण भारतीय सहकारी बँकाचा आपण अभ्यास करत असताना दोन भाग पडतात। ग्रामीण सहकारी बँका एक, त्यानंतर सहकारी शहरी सहकारी बँका म्हणजेच त्याला आपण नागरी सहकारी बँका सुद्धा असं म्हणतो। आता या ठिकाणी ग्रामीण सहकारी बँकेचे दोन भाग पडतात। एक भाग म्हणजे अल्पकालीन कर्ज देणारी बँका, त्रिस्तरीय रचना असणारी, त्यानंतर दुसरी आहे दीर्घकालीन कर्ज देणारी म्हणजे भूविकास बँका, याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। आता या ठिकाणी अल्पकालीन कर्ज देणारी कोणकोणत्या बँका आहेत, तर पहिली बँक आहे राज्य सहकारी बँक, त्यानंतर दुसरी आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्यानंतर तिसरी आहे प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था। या तिन्ही बँकेचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। जे काही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची बँक आहे ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक। या कोणत्या चॅप्टरमध्ये येते किंवा कोणत्या विभागामध्ये येते, तर ग्रामीण सहकारी बँकेमध्ये अल्पकालीन देणारी कर्ज व्यवस्थेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक ही एकदम मधलं काम करते। म्हणजे स्टेट लेवलला राज्य सहकारी बँक असते, त्यानंतर प्राथमिक कृषी सेवेला शेवटच्या टोकाला या ठिकाणी प्राथमिक कृषी संस्था ही बँक असते, तर मध्यस्तरीवर काम करण्याचं काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करते। अशा प्रकारे भारतीय सहकारी बँक व्यवस्थेची ही रचना तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे समजून घ्या, तरच तुम्हाला या ठिकाणी एक अभ्यासाची दिशा येईल। आता मित्रांनो, आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याविषयीची काही रचना आहे किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कार्य काय करते, त्यांना लोन कोण देते, कशा प्रकारे त्याचं काम चालते, याची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण समजून घेऊया। स्वरूप काय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकारी रचनेच्या मधल्या टप्प्यावर काम करते। आपण वरी पाहिल्यानुसारच की राज्यस्तरीयवर एक काम करते, त्यानंतर प्राथमिक एक बँक असते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही मधल्या टप्प्यावर काम करते। ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संघाचा संघ असते व जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कार्य काय, तर प्राथमिक सहकारी संस्थेचा एक संघ असतो, त्यानंतर जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करण्याचं काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काम करते। आता या ठिकाणी प्रकार समजून घ्या। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण प्रकार किती आहेत असा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो। एकूण दोन प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे मित्रांनो शुद्ध सहकारी संघ म्हणजे कोऑपरेटिव्ह बँकिंग युनियन, त्यानंतर दुसरा संघ आहे मिश्र मध्य सहकारी बँका, जी की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आता अस्तित्वात आहे। आता शुद्ध सहकारी संघ म्हणजे काय, या प्रकरणामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सदस्यत्व फक्त प्राथमिक सहकारी संस्थांनाच दिले जाते। यामध्ये हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओरिसा, केरळ या राज्यामध्ये हा प्रकार आढळून येतो, पण हा प्रकार आपल्या राज्यामध्ये आढळून येत नाही। दुसरा जो प्रकार आहे मिश्र मध्य सहकारी बँका म्हणजे मिक्स्ड सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स, या प्रकाराच्या बँकेचे सदस्यत्व सहकारी संस्था तसेच एखाद्या व्यक्तींना सुद्धा खुले असते। इतर सर्व राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यामध्ये आहेत। महाराष्ट्रामधल्या जे काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत ते दुसऱ्या प्रकारामधले येतात। आता या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नेमकं कार्य काय या ठिकाणी आपण समजून घेऊया। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्राथमिक कार्य जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा देणे हे त्याचं प्राथमिक कार्य आहे। जिल्ह्याचे जे काही प्राथमिक सहकारी बँका आहेत त्यांना कर्ज पुरवठा करणे, मात्र काही कर्ज व्यक्तींना सुद्धा दिली जाऊ शकतात। या बँकेच्या माध्यमातून काही व्यक्तींना सुद्धा कर्ज दिली जाऊ शकतात। त्यानंतर दुसरं कार्य आहे नियमानुसार या बँका व्यापारी कारणासाठी कर्ज पुरवठा करत नाहीत, मात्र सध्या जानेवारी 2016 पासून 370 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी बहुतेक बँकांना रिझर्व्ह बँकेने व्यापारी कर्ज किंवा बँक परवाना दिलेला आहे। व्यापारी करण्यासाठी सुद्धा ही बँक कर्ज देऊ शकते। पहिलं काम पाहिलं, त्यानंतर दुसरं काम मित्रांनो तुम्हाला कामं सुद्धा विचारले जाऊ शकतात, 4 पर्याय तुम्हाला दिले जाऊ शकते। या ठिकाणी तिसरं काम आहे की या बँका शहरी भागातून ठेवी गोळा करून त्या ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचं काम करतात। हे सर्वात महत्त्वाचं काम आहे मित्रांनो। शहरी भागामधले जे काही लोक असतात किंवा शहरी भागातून जे काही ठेवीदार असतात त्यांचा पैसा कलेक्ट करून ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका करत असतात। आता सर्वात महत्त्वाचं याचं जे काही भाग भांडवल आहे
भांडवल उभारणी कशा प्रकारे असणार आहे तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना भांडवल उभारणी करण्यासाठी पुढील मार्ग असतात. या ठिकाणी 4 मार्ग आहेत. या 4 मार्गाचा तुम्हाला सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्हाला पाठच करणं गरजेचं आहे. हे तुम्हाला 4 पर्याय देऊ शकतात किंवा यापैकी एखादा पर्याय देऊन तुम्हाला विचारलं जाऊ शकते. पहिला आहे की स्वामित्व निधी. यामध्ये सहकारी संस्थांची पुरवलेले भागभांडवल किंवा राखीव निधीचा समावेश होतो. त्यानंतर ठेवी. सहकारी संस्था तसेच व्यक्तीच्या जे काही बँकेमध्ये ठेवी असतात त्या ठेवी सुद्धा हा भांडवल उभारणीमध्ये सर्वात महत्वाचं काम करतात. त्यानंतर कर्ज. शिखर बँकेकडून कर्ज घेतला तेव्हा ते इतर बँकेकडून जे काही कर्ज मिळतात त्या कर्जाकडून सुद्धा यांना भांडवल उभारणी करता येते. त्यानंतर प्राथमिक सहकारी संस्थांना जिल्हा मध्यवर्ती संघीय बँकेमध्ये ठेवला जो काही आपल्याकडे अतिरिक्त निधी आहे तो सुद्धा निधी भांडवल उभारणी कर्ज म्हणून उभारले जाते. जे काही प्राथमिक सहकारी संस्था बँका आहेत त्या संस्था बँका जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये काही रक्कम ठेवली जाते. त्या अंतर्गत सुद्धा हा निधी सुद्धा यांना भांडवल उभारणीसाठी मदत केली जाते. अशा प्रकारे या 4 माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं भांडवल उभारणी कर्ज आहे. हे 4 पॉईंट तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या 2015 मध्ये 370 भारतामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत तर त्यापैकी महाराष्ट्रामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका फक्त 31 आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आपण ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत महाराष्ट्र सहकारी अधिनियम त्याचबरोबर सहकार चळवळीचा जो काही इतिहास होता त्या इतिहासाची आपण सविस्तर चर्चा केली आहे. येत्या काळामध्ये आपण 1961 चा जो काही कायदा आहे त्या कायद्यावरचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर अपलोड करणार. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.